नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण खाजरी मच्छीपासून कालवण करणार आहोत। अगदी चमचमीत, झणझणीत आणि झटपट। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेली आहे खाजरी मच्छी। तुम्ही या जागी सुरमई, पापलेट, दाडा, घोळ काही घेऊ शकतात। तर आता मी ह्याला आधी लिंबू पिळून घेणार आहे थोडासा ह्याच्यावरती। मी त्यातला ओसट वास असतो ना तो निघून जातो आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं त्याला मॅरिनेट करायचं आहे। आता इथे वाटणासाठी मी घेतलेलं आहे आलं, हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर आणि लसूण। हे वाटण करताना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे वाटण एकदम छान बारीक वाटलं जातं। आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया। थोडंसं जास्तच तेल घालणार आहे मी म्हणजे जरा चमचमीत होईल। तेल गरम झालंय, आता आपण त्यामध्ये वाटण घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग घालायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि 2 चमचे साठवणीतला आपला घरचा मिक्स मसाला। सगळं व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आता घालायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ। यानी काय होतं की रस्सा कालवण असतं ते एकदम छान घट्टसर होतं। आता मी ह्यामध्ये घालणार आहे थोडंसं वाटणाचं पाणी आणि अजून थोडं पाणी घालणार आहे। आपल्याला कालवण किती हवंय त्याप्रमाणे त्यात पाणी घालून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरता मीठ। वाटणामध्ये पण मीठ होतं म्हणून बेतानीच घालायचं आहे आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा अशी व्यवस्थित उकळी आली की आता त्यामध्ये आपण फिश घालून घ्यायची आहे। आता त्यामध्ये घालायचं आहे चिंचेचा कोळ आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण मारून घ्यायचं आहे आणि एक 3 मिनिटं त्याला छान शिजवून घ्यायचं आहे। मच्छी शिजायला खूप वेळ लागत नाही। तर 3 मिनिटं झालेली आहेत। हे बघा छान मोठी उकळी आलेली आहे आणि आपली फिश पण छान शिजलेली आहे। आता गॅस कमी करून 2 मिनिटं त्याला असंच ठेवायचं आहे आणि मग बंद करून थंड होऊ द्यायची पूर्णपणे त्याला। तर इथे आपलं कालवण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। बघा छान तरी आलेली आहे। पीस पण बघा किती छान शिजलेले आहेत आणि रस्सा पण कसा घट्टसर झालेला आहे। तर आता आपण कालवण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे कालवण तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी, तांदळाचे ओतवले, भात कशावरही खाऊ शकतात। मी तांदळाचे ओतवले केलेले आहेत। तर इथे आपला झटपट असा झणझणीत चमचमीत खाजरी मच्छीचं कालवण तयार आहे। अशा छान चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।